हा मूळ आहे ह्याचा. काय आहे, मी पहिल्या दिवशीपासून हा विषय जे मानतोय ना, या तपास सीआयडी कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे, पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक कराडच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही मदत त्यांना त्या अटक होईपर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक, हे जे काही रेकॉर्डवरती आले, ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं. आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत, धनंजय मुंडे साहेब यांनी स्वतःच सांगितलं होतं, सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतोय की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल. आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक, म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. आज सुद्धा म्हणजे वारंवार त्या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं, प्रशासन आश्वासन देतं, तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो, पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथं बसले असतील, लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले आहेत. हे बघ, या ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय 12वीचा, तरी सुद्धा ते त्यांचे भाऊ, त्यांचे पूर्ण परिवार, त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात की जे काही उलट सुलट सांगत नाहीत, की जे आढळतंय कुठंतरी, जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं, त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय नाव वाय बसे असतील, पैसे ट्रान्सफर करतात, का अटक ह्यांना जी दादागिरी ते बालाजी तांदळेंनी केली होती ते वारंवार सांगतात. मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो. आणि कुठंतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये, ही सर्व मंडळी पैशानी खूप दानशूर आहेत, म्हणजे दानशूरपेक्षा पैशानी चांगलेत. मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल, त्यांच्यामुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे. आज 77 दिवस पूर्ण झाले, पूर्ण आंधळे फरार आहे, कुठेतरी मग बरं म्हणतात बरं खात्यात आणि पोलीस खात्यात असंही सांगावं लागेल. हे बघा, पोलिसांना तपायचा असेल, जर तो माणूस जिवंत असला तर 24 तासामध्ये तो सापडेल. माझं मत तसं, काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सापडणार, हा मूळ विषय ह्याच्यातला. म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नये, जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील. आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे, अटक झाली पाहिजे. असं म्हणायचंय का जो आरोपी फरार आहे तो त्याचा काही घातपात झाला आणि त्याचा मृत्यू झालाय किंवा त्याचा मृत्यू करण्यात आला असं काही म्हणायचं? मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं, जो माणूस जिवंत आहे तो पोलिसांनी ठरवलं तर 24 तासात सापडू शकतो, म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार. काल राजेश्वर चव्हाणांनी असं एक वक्तव्य केलं आहे की आमच्या नेत्यावर जर आरोप कराल तर आम्ही जसं तसं उत्तर देऊ. हे बघा, आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही. तपासाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते, तुम्ही आरोप करा काय हरकत नाही, पण आम्ही सातत्याने सांगतो, सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोलले, मग तिथं काय राजकारण दिसलं? म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती, सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तरतडीने बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना. एखादा लोकप्रतिनिधी सभागृहात गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो. या देशमुख कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी किंवा न्याय मिळवण्यासाठी आंदोलन आणि उपोषण करावं लागतं. हीच वस्तुस्थिती आहे ना, हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळं हा सगळा विषय पुढे येतो. मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल. पण काय वाटतं की अन्नत्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय, गावकरी सोबत आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन केवळ 70-75 दिवस झालेत, या पार्श्वभूमीवरती आपण वैयक्तिक अशी मागणी करताय का सरकारकडे, प्रशासनाकडे? आम्ही सर्वजणच मागणी करतो
या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जेव्हा आपण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कुणी गुन्हेगार ह्याच्यात असतील जे कुणी त्याच्यावरती कारवाई होणार. तुम्ही सांगून देखील काहीच होत नाही नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात. आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललं पाहिजे, पण कुठं पहिल्यापासून सुद्धा सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्यात. पण जे काही चुकी आधी झालेल्या आहेत किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे. परत 2 तारखेपासून दुसरं अधिवेशन सुरू व्हायला लागलं. मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही हा सगळा मुद्दा विचारला होता, त्यामध्ये वाचा फुटली होती. आता दुसरं अधिवेशन यायला लागले तरी ह्या प्रकरणात पूर्ण न्याय मिळालेला नाही. म्हणजे ह्याही अधिवेशनामध्ये हे सगळे प्रसाद उमटले. हो, आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील, मेन त्यांच्या कुटुंबाच्या ज्या असतील, ज्या काय आहेत, जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृहात मांडावंच लागतील. नाना कुठे ते असं बाहेर गेले